पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव पेन्शानकडील आमचा मुक्काम, भाग 2. मला 2-4 गोष्टींचा विशेष नाद होता आणि थोड्या बहुत प्रमाणात तो अजून सुद्धा आहे. तो म्हणजे बाहुल्या खेळणं, गाणी म्हणणं, गोष्टी सांगणं, गोष्टी ऐकणं आणि रांगोळ्या घालणं. माझ्या या नादिष्टपणामुळे आत्याबाईंची आणि भिकूताईची मला खूप बोलणी खावी लागत. मी एकदा गोष्टी सांगायला लागले की त्यांनी म्हणावं, या गोष्टींच्या पायी बायका आपली घरदारं सोडून गेल्या आहेत. तुझ्या गोष्टी कोणत्या थराला जातील त्या जावोत. गाणी म्हटली की म्हणावं, साऱ्या संसाराची गाणी केलीस. बाहुल्या खेळायला लागलं की म्हणावं, साऱ्या संसाराचा खेळ खंडोबा करून टाकलायस. पण या बोलण्याचा माझ्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही. जित्याची खोड मेल्या वाचून कुठली जाते. नानासाहेब कचेरीत गेले की विद्यानंदाला घेऊन भिकूताई आणि आजीबाई वरच्या अंधाऱ्या खोलीत जाऊन निजायच्या. टिळक सुद्धा वरती काहीतरी लिहित वाचित बसायचे, नाही तर घारू म्हैशी सागरगोटे खेळत बसायचे. राहता राहिले मी एकटीच. मला काहीच उद्योग नव्हता. लिहिता वाचता तर त्यावेळेला येतच नव्हतं आणि अगदी जरी काही लिहित वाचित बसेन तर ते शक्यच नव्हतं. आता मी जर वर सांगितलेल्या गोष्टी करू नयेत तर माझा वेळ तरी कसा घालवायचा. या सासवासुना निजल्या की मला उजाडे. सगळ्या चाकर नोकरांना मी त्यांच्या बाईंचा उजवा हातच वाटायचा आणि माझ्या हुकमाची ते वाट बघत असत. 12-1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सगळं काही माझ्या हातात होतं. या वेळेला मी बाहुल्यांचं काम करून घेई. घरामध्ये 2 घोडे, 1 म्हैस आणि विद्यानंदासाठी घेतलेली 1 गाय, इतकी जनावर होती. गडी चारा आणण्यामध्ये पैसे खाई, तेव्हा ते काम मला देण्यात आलं. दारावरून जाणारे भारे मी ठरवून घ्यायचे आणि उरलेले पैसे मी भिकूताईला देत नसे. घारूमाईला मात्र माझ्याजवळ किती पैसे साचले ते बरोबर ठाऊक होतं. नाव घारूमाईचं सांगावं आणि तिच्या आईने ते करायला सांगितलंय असं म्हणावं. चाऱ्याचे तर पैसे हातात होतेच. त्याच्यावर माझा बाहुल्यांचा संसार चांगला थाटला होता. एकदा सोनाराकडून पितळेचे दागिने बाहुल्यांसाठी बनवलं. कामट्यांचं मखर केलं. घारूमाईने म्हणावं, मावशी नको गडे, आई रागे भरेल. मी तिला म्हणावे, अगं काय रागावते ती, तिला सांग माझं नाव. एक दिवस भिकूताई आणि आजीबाई रोजच्या प्रमाणे माडीवर जाऊन निजल्या. गड्याला मी सांगितलं, भिकूताईंनी केळीचे 6 खांबे आणायला सांगितलेत. त्याप्रमाणे त्यांनी ते आणले. ते 2 दाराला लावले आणि 4 ओसरीच्या खांबाला लावले. 4 दिवस स्वातंत्र्यानं बोलवून ठेवलं. बायांना हळदी कुंकवासाठी आमंत्रण दिली. भिकूताईच्या नावाखाली सगळा थाट उडवून दिला. चांदीची भांडी काढली. पान सुपारी, खोबऱ्याची किरापत सगळं तयार झालं. आपण बाहुल्या खेळतोय माझ्या ध्यानातच राहिलं नाही. बायका जमायला लागल्या. जी ती विचारायला लागली की माईसाहेब कुठे आहेत. हो, माईसाहेब निजल्या होत्या वर माडीवर. घरातली गडबड ऐकून त्या जाग्या झाल्या. भिकूताई जागी झाली ना की तिचे डोळे चटकन उघडत नसत. ती काय प्रकार आहे ते पाहायला डोळ्यांना पाणी लावून ते उघडण्याचा प्रयत्न करायला लागली. इकडे मी खिरापत वाटली. इतक्यात दारी चौघडा वाजायला लागल्या. आजीबाई खडबडून जाग्या झाल्या. त्या दाराला दोन्ही हात देऊन हा काय प्रकार आहे ते करून पाहत उभ्या राहिल्या. विद्यानंद तर खोलीत रडतच होता. माझी बहीण खाली येऊन आलेल्या बायकांचा हसतमुखाने स्वागत करीत होती. आतल्यात मात्र तिचा अगदी तिळपापड झाला होता. वाजंत्र्यांचा आवाज ऐकता टिळक आले खाली. त्यांनाही हा काय प्रकार आहे ते काही कळेना. त्यांनी घारूमाईला एका बाजूला नेऊन विचारलं. मी नको नको म्हणत असताना मावशीने हे केलं असं तिने त्यांना सांगितलं. मग त्यांनी मला घारूमाई बरोबर निरोप पाठवला की या पोरीकडून काहीतरी शिक. संध्याकाळी नानासाहेब आले. ते मुळीच रागावले नाही. बाहेर चौघडा बंद झाल्यावर माझ्या हृदयात चौघडा वाजायला लागला. बहिणीने पंचपक्वानाचं ताट माझ्या पुढे वाढून ठेवलं. त्यात कोणती पक्वानं नव्हती. हो, गाल गुरोळ्या होत्या, चापट पोळ्या होत्या, धम्मक लाडू होते, मुष्टी मोदक होते, मुरुड कानवले होते. त्यात भर पडली चांदीच्या वाटीची. भिकूताईने खिरापत वाटता वाटता ती वाटी कुठे ठेवली ती गडबडीत हरवूनच गेली. त्यामुळे गडगडाट झाला आणि पहिला दिवस असा साजरा झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. तोच बाहेर वाजंत्र्यांचा आवाज परत यायला लागला.
आता बरी माझी बहीण फारच लाल झाली. कार्टे, तुझा हा खेळ नाव बुद्धू करील आमचं. लोक म्हणतील आता यांची बदली होणार, म्हणून यांनी ही उकळणी चालवली. 4 दिवस घरोघरची वाढणी येत होती आणि ती सुद्धा वाजत गाजत. प्रत्येक वाढण्यामध्ये 3 प्रकार असायचे: निरशनाचं, धान्य फराळाचं आणि जेवणाचं. निरशनांचं आजीबाईंना जाई. फराळाचं म्हणजे लाडू वगैरे पदार्थ मोठी माणसं घेत आणि जेवण आमच्या वाट्याला येई. श्रीमंत जिन्सीवाले यांच्या घरचं तर इतकं मोठं वाढून आलं की ते पाहून मी पण खजील झाले. 10-20 पानाचं आणि 5 पक्वान्नाचं होतं. त्यानीच अर्ध माजगर भरून गेलं. वाढणी येण्याची काही थांबेनात आणि इकडे बहीण पण रागावता रागावता थांबेना. मी म्हणे, रागावतेस एवढी, मग वाढून आलेले फराळाचे डबे कसे ग भरून ठेवतेस? आम्हाला मात्र फराळाचं काहीच देत नाहीस. फराळाशिवाय खणा नारळांची गर्दी उडाली होती. असं करता करता 4था दिवस उजाडला. एखादी आई किंवा सासू असावी त्याप्रमाणे माझी स्थिती त्या बाहुलीबद्दल झाली होती. घारू माझ्या हाताशी, पडद्याची मी सूत्रधार. विद्यानंद रडला की होतीच भिकुताई आणि आजीबाई करायला. त्या दोघीच करीत त्यांचं त्याचं. आता उद्या पालखी पाहिजे, ती कोण करून देईल? बाहुली तर मिरवलीच पाहिजे. जिन्सेवाले होते पालखी पदस्थ. त्यांच्या आत्याबाई आजीबाईंकडे येत जात असत. त्यांना आम्ही हळूच जाऊन विचारलं. त्यांनी आपली घरातली खेळामधली पालखी पाठवून दिली. पालखी पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला का वाटलं की मीच आज पालखी पदस्थ आहे की काय. पालखी आणून खाटेखाली ठेवली. सकाळीच मिरवणूक निघणार, पण बाहुलीवरून दहीभात उतरून टाकायला सकाळी भात कुठून मिळणार? तर आजीबाई घारूमाईला सकाळीच भात करून घालीत असत. तिला हळूच सांगून ठेवलं की 1 घासभर भात बाजूला काढून ठेव, तो आपण बाहुलीवरून उतरून टाकून देऊ. घारूनी तसा भात काढून ठेवला आणि सगळे आपापल्या कामामध्ये गढून गेले होते. टिळक आपलं रात्रीचं लिखाण पेन्शाना वाचून दाखवत होते. इतक्यात वाजंत्री वाजायला लागली. आता तर काय नेहमीचाच प्रकार झालाय, त्यामुळे तिकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. भिकुताई विद्यानंदाला घेऊन वर गेली होती. मी आणि घारूमाई शाली पांघरून हळूच मिरवण्यास निघालो. माराच्या धाकानी जवळूनच मिरवणूक काढून आणण्याचं ठरलं. मागील दारी मिरवणूक येताच मी आत शिरले, कारण भात कालवून ती मिरवणूक पुढल्या दारी येतात चटकन बाहुलीवरून ओळवून टाकायचा होता. आत टिळक उभे होते. मी कामाच्या धांदलीत. मला थोडंसं दही हवं होतं. स्वयंपाकघरामध्ये चुलीजवळ ब्राह्मण काहीसं करीत होता. दुपट्याची पेटी उघडून मी दही घ्यायला मान आत घातली. तोच टिळक मला नकळत माझ्या मागे आले आणि एखाद्या चोरट्या मांजराची मान धरून त्याला वर उचलावं तसं त्यांनी मला मान धरून बाहेर काढलं. माझ्या हातात होतं दही. ते काय मी सोडीना. पुढच्या खोलीमध्ये आजीबाई जप करीत बसल्या होत्या. त्यांची नजर आमच्याकडे गेली. ते पाहताच टिळकांचा हात ढिला पडला. त्यांच्या हातून मी निसटले आणि मग त्यांना मला काही आणखी समज देता आली नाही. मी कशी तरी जाऊन कापत कापत दहीभात उतरून टाकला. सगळ्या मुली माझी वाट बघत उभ्याच होत्या. मूल रडत होतं. खाटेजवळ भिकुताई त्याला घेऊन बसली होती. मला पाहताच अगदी लाल होऊन उसळली. ती म्हणाली, तुझी भावली दुसऱ्यांनी सांभाळावीत आणि तू बस चिंध्यांच्या भावल्या खेळत. आजीबाई सुद्धा माझ्या पुढे कमरेवर हात देऊन उभ्या राहिल्या. बाई मनू, तुला कधी शहाणपण येणार? अगं, घारू 10 वर्षांची होईपर्यंत सकाळी भात खाते आणि तू 16 वर्षाची झालीस तरी बाहुल्या खेळतेस. माझ्या खेळाच्या पायी भिकुताईला मात्र खूप खर्च झाला. 2 खण्याळी आणली, 1 जेवणावर घातली आणि सगळ्या जणींच्या खणा नारळांनी ओट्या भरल्या. याच वेळेला टिळकांनी माझी भार्या हे काव्य लिहिलं. अर्थात टिळकांचे उत्तम श्रोते पेंडसे. त्यांनी आपलं काव्य ताबडतोब वाचून दाखवलं. पेंडसे म्हणाले, आमची मनू आहे तशीच. यावर टिळकांनी उत्तर दिलं, केले काव्य परंतु ह्यात मम हो संबंध काही नसे. पुढे विद्यानंद वारला. नातवाच्या शोकाने मामाही वारले. माझी आता दुसरी खेप होती. माझे दिवस भरत आले. भिकुताईंनी मला माहेरी आणून घातली. माहेरी काय आता आत्याबाईच होती. मामांच्या मागे त्यांच्या इस्टेटीची वाताहात होऊन घर सावकारांनी जप्त केलं. तेव्हा आम्ही दोघी माझ्या भावाकडे राहायला गेलो. पेन्शनची बदली झाली ती कळवणास. मला मुलगी झाली. मुलीचं नाव ठेवलं नर्मदा. आम्ही तिला माई म्हणायचो. फार गोड मुलगी होती. टिळकांच्या जवळून मी नुसती दूर गेले
की बहुतेक ते आपल्या नोकरीचं दान आणि संसाराची दक्षिणा देऊन माझ्या मागोमाग बाहेर पडायचे. तसंच याही वेळेला झालं. बहुत करून या दान दक्षिणेत घरामध्ये एखादा फुटका तांब्या सुद्धा राहायचा नाही. आमची मुलगी 3 महिन्याची झाली. एके दिवशी संध्याकाळी टिळक आले. बरोबर एक बॅग होती. तिच्यातून लुगड्यांच्या घड्यांसारखं काहीतरी दिसत होतं. पोरं हिशोब करायला लागली. 1 लुगडं भिकूताईला, 2 माझ्या भावजाईना आणि मला 1-2 अशी ही लुगडी असावी. टिळक बॅग पुढे घेऊन बसले. सगळी मुलं जमली. बॅग उघडली. पण लुगड्यांऐवजी त्यातून मोठमोठ्या कोऱ्या वह्या निघाल्या. तिच्यातून एका कोऱ्या वहीतून त्यांनी अगदी कल्पनेने संपूर्ण सावित्री आख्यान वाचून दाखवलं. जणू काय लिहिलेलंच वाचतायत. वाचन झाल्यानंतर आम्ही वही उघडून बघितली तर सगळी पानं कोरी. भिकूताई गेल्यावर त्यांच्या पाठोपाठ पेन्शनचं टिळकांना तातडीचं पत्र आलं की सहकुटुंब सहपरिवार कळवणला आमच्या घरी राहायला यावं. अर्थात हे आमंत्रण स्वीकारून आम्ही कळवणला पोचलो. टिळक बोलता बोलता कविता करतात, ते आपल्यावरही कविता करतील अशी ताईला नेहमी भीती वाटायची आणि त्यामुळे ती त्यांच्या पुढे फारच क्वचित येत असे. कळवणात टिळक आल्यावर घारूमाई तेवढी त्यांच्याशी बोलायला रिकामी होती. नानासाहेब कचेरीच्या कामात, राहता राहिलो मी आणि घारूमाई. मी मुलीच्या गडबडीत. तेव्हा घारूमाईची आणि टिळकांची पूर्वीचीच गट्टी आणखी दृढ झाली. नबीला भिकूताईंनी मनगट्या, हासळी, बिनली वगैरे बाळ लेणं केलं होतं. एक दिवस घारूमाई टिळकांजवळ हट्ट धरून बसली की दुसऱ्यांच्या मावश्या आपल्या भाच्यांना दागिने करून देतात, तसे तुम्ही मला दागिने करून द्या. मग टिळकांनी कागद आणि पेन्सिल घेतली. तिला कोणकोणते दागिने पाहिजे होते याची यादी करून घेतली आणि मग थोड्या वेळात दागिने घेऊन जा असं सांगून तिला त्याने आत पाठवून दिली. आपले दागिने आणि ते सुद्धा इतक्या झटपट तयार होणारे दागिने कसे काय असतील या उत्सुकतेने घारूमाई मधून मधून टिळकांच्या खोलीत जाता येता डोकावत होती. टिळक मात्र आपल्या लिहिण्यामध्ये गढून गेलेले दिसत होते. शेवटी एकदाचे दागिने तयार झाले आणि घारूमाईला टिळकाने हाक मारली. दागिने तिला दिले. तिलाही फार आनंद झाला. दागिने अगदी सारे तिला पाहिजे ते एकूण एक होते. घरचाच कारागीर असल्यावर मग काय पाहायला पाहिजे. घारूमाईला हे दागिने फार आवडले. तिने तो दागिन्यांचा करंडा म्हणजे कागद उचलून माझ घरामध्ये दौड मारली. घारूमाई आत आली तेव्हा मी आणि भिकूताई नबीच्या बाळ लेण्याचं कौतुक करीत बसलो होतो. घारूमाई म्हणाली, आई मला सुद्धा टिळकांनी कितीतरी दागिने करून दिलेत, बघ तरी, तुला वाचून दाखवते. असं म्हणून तिने सगळी कविता वाचून दाखवली. आपली कविता आपल्या मेहुणीला कशी काय आवडली हे पाहायला टिळक मागे दारात येऊन उभे राहिले होते. मग भिकूताईंनी त्यांना उभे असलेलं पाहिलंच नाही. लेकीनी कविता वाचून दाखवल्यावर तिने एक लांब उसासा टाकला आणि म्हटलं, काय करावं, इतकं शहाणपण असून का उपयोग. इतका शिकला पडला पण पदरी एक रुका सुद्धा नाही. एखाद्या नडक दरवेशाप्रमाणे बायकोला घेऊन दारोदार फिरतात. घरात नेहमी नक्कर घंटा वाजत असते. करायचं काय, बांगड्या भरा त्याला. टिळकांनी हे सगळं बोलणं ऐकलं आणि ते तसेच मागच्या पावली जाऊन पासोडी घेऊन गुरफटून ओसरीवर पडले. त्याच दिवशी पेन्शनच्या घरी एक आला होता ज्योतिषी. ज्योतिषी बुवांना घरातल्या मंडळींची काही माहिती नव्हती. भिकूताईने त्यांना घरातल्या मंडळींचे हात दाखवले. घरामध्ये स्वयंपाकी अय्या होता. मोठा ऐटबाज पोशाख करायचा. त्याचा हात दाखवला. बुवानी मोठी गंभीर मुद्रा करून विद्या पुष्कळ आहे, नाव लौकिक पुष्कळ मिळेल वगैरे त्याला सांगितलं. पलीकडे पासोडीमध्ये डोकं खुपसून टिळक पडले होते. त्यांच्याकडे हात करून भिकूताई म्हणाली, पहा त्यांच्या नशिबात काय आहे, बघूया तरी. मग टिळक पुढे आले. हात दाखव. टिळकांनी त्यांच्या पुढे पालथा हात केला. बुवा संतापले. हात असा दाखवतोस का, बोंबा मारायचेत का. तुम्ही बोंबाच मारणार. टिळकांनी गुपचूप सोयीचा हात दाखवला. मग ज्योतिषी बुवाने भविष्य वर्तवलं. विद्येच्या नावाने शंख, पैसा मुळीच नाही, लग्न होणार नाही. माईने हळूच विचारलं, पोरबाळ तरी आहेत का नशिबात. अहो बायको नाही, तिथे पोरबाळ काय घेऊन बसलात. इतकं झाल्यावर बुवा गेले गावामध्ये फेरीला. संध्याकाळी पेंडसे आले. ते येतात टिळक त्यांना म्हणाले, नानासाहेब
तुम्ही नेहमी मला कीर्तन करण्याचा आग्रह करता. आज मला कीर्तन करायची हुक्की आलीये. तेव्हा आज रात्री जेवण झाल्यावर माझं कीर्तन ठरवा. पेन्शाना फारच आनंद झाला. मामलेदार असल्यामुळे त्यांना कीर्तनाची तयारी 1 घंट्या 1.5 घंट्यामध्ये करणं काय अवघड नव्हतं. जेवणी झाल्यावर लोक जमायला लागले. कीर्तनाला सुरुवात होणार इतक्यात ज्योतिषी बुवा समोर येऊन बसले. पलीकडे स्त्रियांमध्ये भिकुताई पण बसली. कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनारंभीचं पहिलं गाणं हे: माझे ग्रह फिरले भवबंधन मम तुटले. माना माना सुख दुःखाला मनमन हे अंतरले. माझे ग्रह फिरले. माया राशीस विवेक रविये भलते सलते रुचले. माझे ग्रह फिरले. स्वर्ग मुक्ती संसार सारखा हरिभजनी मन रमले. माझे ग्रह फिरले. मी पण शनीने मी पण तू पण अनुभूतीस्तव हरिले. माझे ग्रह फिरले. श्री नारायण सुरकुळ टिळका नाम तुझे बा जपले. माझे ग्रह फिरले. पासोडी पांघरलेला पाणक्या तो हाच आणि अगदी आपल्याच राशीस बसायला लागला हे बघून ज्योतिषी बुवांची पाचावर धारण बसली. भिकुताईला मात्र ज्योतिषी बुवांची फजिती झालेला पाहून खूप आनंद वाटला. त्या ज्योतिषी बुवांकडे टवकारून बघायला लागल्या. आपल्या मेवण्याला धन्यवाद द्यायला लागल्या. तेवढ्यात दुसरं पद सुरू झालं. वेडा झालो खरा गड्यानो वेडा झालो खरा. कोणी म्हणती हा दरवेशी हाकलून द्या घरा. गड्यानो वेडा झालो खरा. शिकला पढला रुकान पदरी यास बांगड्या भरा. गड्यानो वेडा झालो खरा. घरात वाजे नकार घंटा दादन त्याची जरा. गड्यानो वेडा झालो खरा. आता मात्र ताई साहेबांचं सारं हास्य लयाला गेलं. तिला आपलं दुपारचं बोलणं आठवलं. आपला मेवणा कधीतरी आपल्यावर कविता करून आपली फजिती करणार ही तिची भीती खरी ठरली. तिच्या मनाची स्थिती फारच चमत्कारिक झाली आणि रागारागाने ती उठून जायला लागली. पेन्शाना मात्र या दोन्ही माणसांच्या मनाची काही कल्पना नव्हती. शेवटी राग थोडा शांत झाल्यावर ती म्हणाली, आहे एक बहीण आहे म्हणून मेवणा माझ्यावर कीर्तन करतो. बहीण मेल्यावर मेवणे तोंडही पाहायला तयार नसतात. सोसलं पाहिजे. वरील उद्गार ऐकून माझ्या जीवात जीव आला. मला तर इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालं होतं. यानंतर दुसऱ्याच दिवशी ज्योतिष बुवांनी पोबारा केला. टिळकांना सुद्धा पेन्शनकडे आश्रितासारखं राहणं प्रशस्त वाटेना. संगमनेरी माझ्यावर जीवापलीकडे प्रेम करणारी माझी बहीण आणि भाची होती. पेन्शनचंही टिळकांवर अलोट प्रेम होतं. त्यांचं कौतुकही पेंडसे खूप करीत. नोकरी त्यांना नको होती, पण नोकरीशिवाय दुसरं काहीतरी करावं असं त्यांना सारखं वाटे. प्रकरण समाप्त.